फ्रेंड्स, तर आज आपण बनवतोय कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाणा वडे। तर चला मग कसे बनवायचे ते बघूया। इथं मी सगळ्यात पहिलं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यावरली साल काढून घेते। साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या वाटून झाल्यानंतर लगेचच नाही तर बटाट्याना हातानेच आपल्याला कुस्करून घ्यायच्या। त्या दोघांना एक 5-6 तास एक वाटीभर शाबू मी धुवून भिजायला घातलेला होता। साबुदाणा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर बटाटाही हाताने मी इथं कुस्करून घेते। तुम्ही मॅशरनं मॅश करू शकता किंवा किसणीनं खिसून घेऊ शकता। आता बटाटा मॅश करून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये शाबू घालून घेतला। लगेचच शाबू घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर एक 2-3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच ठेवायचं। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। तर हिरव्या मिरचीचा ठेचा घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा। आता गोळा तयार करून झालेला आहे। तर आता या गोळ्याला ठेवूया साईडला आणि आता आपण वडे करायला सुरुवात करूया। तर इथं बघा मीडियम साईजचा असं गोल गोळा करून घेतलेला आहे। तर त्याला आता दुसऱ्या हातानं असं दाबून घेऊया आणि छान असं याचा वडा तयार करून घ्यायचं। प्रेस करायचं वरून हातानं आणि छान असे वडे तयार होतात। आता बघू शकता याच पद्धतीनं मी सगळे वडे करून घेते। तर खूप मस्त आणि हे अशा पद्धतीनं फुटणार पण नाहीत। तुम्ही याला गोलही आकार देऊ शकता। तुम्हाला जसा हवा तशा आकारामध्ये बनवू शकता। त्यानंतर मी सगळे वडे करून घेतलेले आहेत बघू शकता। त्यानंतर दुसऱ्या साईडला गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। आपल्याला जेवढं तळायला लागतं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये वडे सोडायचं आहे। वडे सोडली की गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि 1 मिनिटभर खालून चांगलं तळू द्यायचं आहे। नाहीतर लगेच पलटायचं नाही। पलटले की लगेच साबुदाणा वडा फुटला जातो। त्याच्यामुळं लगेच पलटायचं नाही। आता 1 मिनिटभर परतल्यानंतर ह्याला पलटून घ्यायचं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे वडे तळून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता इथं मी छान असे वडे तळून घेतलेले आहेत आणि वडा बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे आणि टम्म फुगलेला आहे आणि एकही वडा तेलामध्ये फुटला नाही। एकदम छान आणि टम्म फुगलेले आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। तुम्ही जर या पद्धतीनं वडे बनवाल तर तुमचे ही वडे कधीच तेलामध्ये फुटणार नाहीत आणि क्रिस्पी पण बनणार। कुरकुरीत आणि खमंग असे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय।